नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांची लाडकी लाल परी आता एका नवीन डिजिटल युगात पाऊल ठेवतेय. हो, एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक जबरदस्त बातमी आहे. आज आपण बघणार आहोत की हे नवीन स्मार्ट कार्ड आपल्या प्रवासाचा अनुभव कसं कायमचं बदलून टाकणार आहे. अरे हो, तो त्रास तर आपण सगळ्यांनीच अनुभवलाय, नाही का? तिकिटासाठी सुट्टे पैसे शोधायची धावपळ किंवा पावसात तो कागदी पास जपून ठेवण्याची कसरत. पण आता ही सगळी कटकट भूतकाळात जमा होणार आहे. या त्रासाला आता मिळणार आहे पूर्णविराम. तर या सगळ्या मोठ्या बदलाच्या केंद्रस्थानी आहे एक छोटंसं पण खूपच शक्तिशाली स्मार्ट कार्ड. हे कार्ड आपल्या प्रवासाला एका नवीन आणि एकदम सोप्या दिशेने घेऊन जाणार आहे. चला तर मग याबद्दल अजून जाणून घेऊया. तर हे आहे NCMC कार्ड, म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे आपलं वन कार्ड सोल्युशन. म्हणजे आता ना रोख पैशांची गरज, ना कागदी पास सांभाळायची चिंता, ना वेगवेगळी ओळखपत्र जवळ बाळगायचा त्रास. सगळं काही फक्त या एका कार्डमध्ये. आणि हो, ही फक्त एक टेक्निकल सुधारणा नाहीये. खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय की यातून प्रवाशांचा विश्वास वाढणार आहे आणि संपूर्ण सिस्टममध्ये पारदर्शकता येणार आहे. म्हणजे बघा किती मोठा विचार आहे यामागे. आता सर्वात महत्त्वाचं, आपल्याला म्हणजे प्रवाशांना याचे फायदे काय? तर सगळ्यात पहिलं, व्यवहार होतील पूर्णपणे कॅशलेस. सुट्ट्या पैशांची कटकटच नाही. दुसरं म्हणजे सारखं पास किंवा ID कार्ड दाखवण्याची आता गरजच नाही. सगळ्या सवलतींची एकदम अचूक नोंद होणार आणि आपला प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक. एकदम भारी आहे की नाही? हे फायदे ऐकून वाटतंय ना की हे कार्ड आपल्याला कधी एकदा मिळतंय. पण थांबा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे कार्ड नक्की कोणाला आणि कसं मिळणार? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना सवलती मिळतात ना त्यांच्यासाठी तर हे कार्ड आता कंपल्सरी म्हणजे अनिवार्य झालं आहे. ओके, तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे. जरा नीट लक्ष द्या. बघा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त आधार कार्ड पुरेसं आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी आधार कार्ड तर लागेलच, पण सोबत UDID कार्ड असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थ्यांसाठी एक खास सूचना. तुम्हाला कार्ड फक्त आणि फक्त बस डेपोमध्येच मिळेल आणि त्यासाठी तुमचा सरळ नंबर म्हणजे तुमचा स्टुडंट ID नंबर लागेल. आणि जे सामान्य प्रवासी आहेत त्यांना तर कुठेही मोबाईल OTPवर हे कार्ड मिळून जाईल. आणि हे कार्ड मिळवायची प्रोसेस पण एकदम सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स. 1. जवळच्या ST डेपोत किंवा एजंटकडे जायचं. 2. आपली कागदपत्र द्यायची. आणि 3. नोंदणी झाली की लगेच ऑन द स्पॉट तुम्हाला तुमचं नवीन कार्ड हातात मिळेल. किती सोपं आहे? आता प्रश्न येतो खर्चाचा. तर अगदी नवीन कार्ड काढायचं असेल तर GST धरून फक्त 199 रुपये लागतील. आणि हे पैसे फक्त एकदाच भरायचे आहेत. ही एक वन टाइम फी आहे. पण थांबा, ज्यांच्याकडे आधीच जुनं स्मार्ट कार्ड आहे ना त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. तुम्ही तुमचं जुनं कार्ड दिलात तर हे नवीन NMC कार्ड तुम्हाला फक्त 149 रुपयांमध्ये मिळेल. म्हणजे सरळ 50 रुपयांची सूट. मस्त आहे ना? ठीक आहे, कार्ड तर मिळालं. आता ते वापरायचं म्हणजे त्यात पैसे तर टाकावे लागतील, बरोबर? मग रिचार्ज कसं करायचं? चला ते पण बघूया. रिचार्जसाठी पण खूप सोपे ऑप्शन्स आहेत. तुम्ही ATM मधून करू शकता, MSRTCच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून करू शकता, किंवा नेमून दिलेल्या एजंटकडूनही करू शकता. कमीत कमी 100 रुपयांचा रिचार्ज करता येतो आणि त्यानंतर 50, 150, 200 अशा 50च्या पटीत कितीही पैसे भरू शकता. तर हे सगळं झालं कार्डबद्दल. पण या एका कार्डमुळे आपल्या प्रवासाचं भविष्य कसं बदलणार आहे याचा जरा विचार करूया. विचार करा, फक्त एका टचवर आपला प्रवास सोपा, सुरक्षित आणि एकदम पारदर्शक होतोय. ना पास हरवण्याची भीती, ना सुट्ट्या पैशांची चिंता. खरंच STच्या या एका निर्णयामुळे आपली ही पारंपरिक लालपरी आता खऱ्या अर्थाने डिजिटल झाली आहे, यात काहीच शंका नाही. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. STने तर हे एक जबरदस्त पाऊल उचललं आहे, पण टेक्नॉलॉजीचा वापर करून आपला सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव अजून भारी करण्यासाठी आणखी काय काय करता येईल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.